कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विजय, थँक्यू तुम्ही नाही, थँक्यू तर मी म्हणायला हवं तुम्हाला। आज तुम्ही माझीच मला एक नवीन ओळख करून दिली। तुम्हाला माहितीये, ही खोली ना मला खूप भीतीदायक वाटायची। म्हणजे मला वाटायचं की मी सतत चुका करतेय आणि ह्या खोलीत आल्यावर मला कायम भीती वाटायची, मी रडायचे, कायम दुःखातच असायचे। आज तुम्ही तुमचं मॅजिक केलंत आणि मी पहिल्यांदाच ह्या खोलीत येऊन हसायला लागली। खरंच खरंच थँक्यू विजय। हे खरं म्हणजे आम्ही तुमचे आभार मानायला हवेत। म्हणजे बघा ना, ह्या खोलीचा एवढा कायापालट करून तुम्ही लीलाच्या जखमांवर जी काय हळुवारपणे फुंकर घातलीत ना, खरंच थँक्यू व्हेरी मच। लीलाचे बाबा, माझे आभार मानायची काहीच गरज नाही। मी जे करेक्ट होतं तेच केलं आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी तुमच्या मुलीला सुखात ठेवेन। मी जे केलं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी केला। लीलावहिनी, तुम्ही ना आता हे असं उदास राहणं, रडत राहणं सोडून द्या। अशाच कायम हसत आनंदी राहतोय। तुम्ही जेव्हा हसता ना तेव्हाच खूप छान दिसतं। विश्वा दादा, तुझ्यासारखा भाऊ आणि एजंट सारखा नवरा असल्यावर आणखीन काय हवंय? आणि मला माहितीये तू सुद्धा मदत केली असणार एजंटना हे सगळं करायला, त्यामुळे तुला सुद्धा खूप 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 थँक्यू। बस काय लीलावहिनी, आता काय लाजवणार का मला? आणि भाऊ मानता ना मला, मग एक भाऊ एका बहिणीसाठी हे एवढंही नाही करू शकत? चला चला, मला निघायचंय। हे कसं आहे, एजे सर आता त्यांच्या सासूरवाडीत रिलॅक्स आहेत, तेव्हा ऑफिसची जबाबदारी माझ्यावरती आहे। सॉरी सर, मी निघतो। एजे, तुम्हाला पण घरी जायचं असेल ना आता? पण त्याआधी तुझ्या मावशी आईला तुझ्याशी काहीतरी बोलायचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।